करते हैं। सबसे बड़ा सवाल क्या है? अगर हम ओबीसी की बात करते हैं, दलितों की बात करते हैं, हिंदुस्तान के लोगों की बात करते हैं, तो सबसे बड़ा सवाल क्या है? सबसे बड़ा सवाल यह है कि किसकी कितनी आबादी है। हम जानते हैं कि हिंदुस्तान की सरकार में सेक्रेटरीज अगर आप देखें तो दलित, आदिवासी और ओबीसी वर्ग से सिर्फ 7% आते हैं। मतलब हिंदुस्तान की सरकार की रीढ़ की हड्डी जो है सेक्रेटरीज ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया, उसमें से सिर्फ 7% दलित, आदिवासी और ओबीसी वर्ग से आते हैं। चलिए आज ओबीसी की बात करते हैं, पूरी करते हैं। सबसे बड़ा सवाल क्या है? अगर हम ओबीसी की बात करते हैं, दलितों की बात करते हैं, हिंदुस्तान के लोगों की बात करते हैं, तो सबसे बड़ा सवाल क्या है? सबसे बड़ा सवाल यह है कि किसकी कितनी आबादी है। हम जानते हैं कि हिंदुस्तान की सरकार में सेक्रेटरीज अगर आप देखें तो दलित, आदिवासी और ओबीसी वर्ग से सिर्फ 7% आते हैं। मतलब हिंदुस्तान की सरकार की रीढ़ की हड्डी जो है सेक्रेटरीज ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया, उसमें से सिर्फ 7% दलित, आदिवासी और ओबीसी वर्ग से आते हैं। तो सबसे बड़ा सवाल है हिंदुस्तान में ओबीसी कितने हैं, आदिवासी कितने हैं, दलित कितने हैं। तो अगर हम धन बांटने की बात करें, अगर हम सत्ता बांटने की बात करें, तो पहला कदम ये होना चाहिए कि भैया किसकी कितनी आबादी है। यूपीए ने, कांग्रेस पार्टी ने 2011 में कास्ट बेस्ड सेंसस किया। पूरे देश की जातियों का डेटा उस सेंसस में है। मोदी जी, आप ओबीसी की बात करते हैं, उस डेटा को आप पब्लिक कर दीजिए, पता लग जाए देश में कितने ओबीसी हैं, कितने दलित हैं, कितने आदिवासी हैं। अगर सबको भागीदार बनाना है, सबको इस देश की प्रगति में शामिल करना है, तो यह तो मालूम होना चाहिए कि कौन कितने हैं। तो मोदी जी, कास्ट सेंसस का डेटा आप रिलीज कीजिए, देश की जनता को पता लग जाए देश में ओबीसी कितने हैं, दलित कितने हैं, आदिवासी कितने हैं। और अगर आप ये काम नहीं करेंगे तो ये ओबीसी पर अपमान है। आपने ओबीसी की बात की, देश को दिखा दीजिए देश में कितने ओबीसी हैं, और फिर देश को समझाइए कि आपकी सरकार में सिर्फ 7% सेक्रेटरीज ओबीसी, दलित और आदिवासी में से क्यों आते हैं। दूसरी बात, जो एससी और एसटी का कोटा है, उसको उनकी आबादी से प्रोपोर्शन कर दीजिए। और तीसरी बात, जो रिजर्वेशंस पे आपने 50% का कैप लगा रखा है, उसको हटा दीजिए। फिर बात करते हैं ओबीसी का अपमान कौन करता है। अदानी जी एक चिन्ह है, करप्शन के एक चिन्ह है। 21वीं सदी में एक व्यक्ति हिंदुस्तान का पूरा इंफ्रास्ट्रक्चर, एयरपोर्ट, पोर्ट, सड़क, सारा का सारा उठा ले जाता है। हजारों करोड़ रुपए धन जादू से उनकी कंपनी में आ जाता है। सबसे जरूरी इंफ्रास्ट्रक्चर, डिफेंस इंफ्रास्ट्रक्चर की कंपनी में चाइना का एक डायरेक्टर बैठा है। ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾದ ಗಂಭೀರವಾದ ಒಂದು ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ, ರಕ್ಷಣಾ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಚೈನಾದ ಒಬ್ಬರು ಡೈರೆಕ್ಟರ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। अदानी जी की शेल कंपनी में चाइना का डायरेक्टर है, बात समझिए। ಅದಾನಿ ಅವರ ನಕಲಿ ಕಂಪನಿಗಳಲ್ಲಿ ಚೈನಾದ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನು ಮುಂದೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಬೀಳ್ತೇನೆ। कोई इन्वेस्टिगेशन नहीं हो रहा, ಆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತನಿಖೆ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ। अदानी जी डिफेंस में काम करते हैं, 40% कमीशन खाया। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು
40% ಕಮಿಷನ್ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ. काम करवाने के लिए बीजेपी की सरकार ने कर्नाटक की जनता, कर्नाटक के युवाओं, कर्नाटक के महिलाओं से पैसा चोरी किया. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬಡವರ, ಯುವಕರ, ಮಹಿಳೆಯರ ಹಣವನ್ನ ಕಳ್ಳತನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಬೀಳ್ತೇನೆ. जो भी इन्होंने किया 40% कमीशन इन्होंने लिया. ಏನೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೂ ಸಹ ಅದರಲ್ಲಿ 40% ಲಂಚ ಹೊಡೆದಿರ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಸಾಬೀತಾಗಿದೆ. ये सिर्फ मैं नहीं कह रहा हूं, ಇದು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन ने हिंदुस्तान के प्रधानमंत्री को चिट्ठी लिखी और कहा कि कर्नाटका में 40% कमीशन लिया जा रहा है. ಇದು ನಾನು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೆ ಪತ್ರದ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಸರ್ಕಾರ 40% ಕಮಿಷನ್ ಹೊಡಿತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. प्रधानमंत्री ने आज तक चिट्ठी का जवाब नहीं दिया. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವರು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ಸಹ ಆ ಪತ್ರಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. चिट्ठी का जवाब ना देने का मतलब कि प्रधानमंत्री ने यह बात मान ली कि 40% कमीशन कर्नाटका में लिया जाता है. ಪತ್ರಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಅದರ ಅರ್ಥ ತಾವು ಸಹ 40% ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ತಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. स्कैम्स की लिस्ट है. स्कूल एसोसिएशन ने चिट्ठी लिखी, पुलिस सब इंस्पेक्टर स्कैम हुआ, 80 लाख रिश्वत ली गई. ಹಗರಣದ ಸರಮಾಲೆ ಇದೆ. ಟೀಚರ್ಸ್ ನೇಮಕಾತಿಯಲ್ಲಿ, ಪೊಲೀಸ್ ನೇಮಕಾತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಸಹ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತುಳುಕ್ತಾ ಇದೆ. असिस्टेंट प्रोफेसर जॉब स्कैम, इंजीनियर जॉब स्कैम, ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಅವರ ನೇಮಕಾತಿ ಹಗರಣ ಮತ್ತು ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ನೇಮಕಾತಿ ಹಗರಣ, ये सब आपने सहा है. ಇವೆಲ್ಲ कांग्रेस पार्टी की सरकार आएगी तो कांग्रेस पार्टी की सरकार कर्नाटका के युवाओं के लिए, महिलाओं के लिए, गरीबों के लिए क्या करेगी? ಕೆಲವು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ನಂತರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಯುವಕರಿಗೆ, ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಮತ್ತು ರೈತರಿಗೆ ಯಾವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹಾಕೊಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಬೀಳ್ತೇನೆ. हिमाचल में चुनाव हुआ, पहले छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, राजस्थान में चुनाव हुआ और मुझसे जो हिमाचल प्रदेश के नेता, छत्तीसगढ़ के नेता, इन्होंने मुझसे पूछा कि हमें क्या करना चाहिए. ಹಿಮಾಚಲ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ಛತ್ತೀಸ್ಗಢಲ್ಲಿ, ಹಿಮಾಚಲ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದ ಚುನಾವಣೆ ನಂತರ ಎಲ್ಲ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸಹ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬಹುದು ಅನ್ನೋದನ್ನ ನನ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರು. और मैंने उनसे कहा कि देखिए, आप 2-3 वायदे जनता से कीजिए और जिस दिन आपकी सरकार बने पहली कैबिनेट मीटिंग में उन वायदों को आप पूरा करके दिखाइए. ನಾನು ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದೆ, ತಾವು ಸರ್ಕಾರ ಬಂದಿದೆ, ತಾವು 2-3 ಭರವಸೆಗಳನ್ನ ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಮ್ಮ ಜನತೆಗೆ ಕೊಡಬೇಕು. ಅದನ್ನ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ನಂತರವೇ ಅದನ್ನ ತಕ್ಷಣವೇ ಜಾರಿಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಅವರಲ್ಲಿ ಹೇಳಿದೆ. वायदों में 6 महीने, 1 साल, 2 साल नहीं लगने चाहिए. जो बड़े वायदे हैं उनको पहले ही दिन सरकार को पूरा कर देना चाहिए. ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಆ ಭರವಸೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸಲು
3 ತಿಂಗಳು 6 ತಿಂಗಳು ಆಗಬಾರ್ದು. ಸರ್ಕಾರ ಬಂದ ತಕ್ಷಣವೇ ಏನು 3 ಮುಖ್ಯವಾದ ಪ್ರಮುಖವಾದ ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅದನ್ನ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ತರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದೆ. और यही मैं कर्नाटक के कांग्रेस पार्टी के नेताओं से कहना चाहता हूं. ಅದೇ ವಿಚಾರವನ್ನು ಸಹ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಯಕರಿಗೂ ಸಹ ಅದೇ ವಿಚಾರವನ್ನು ಸಹ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. हमने कर्नाटक की जनता से 4 वायदे किए हैं. ನಾವು ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ 4 ಭರವಸೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. गृह ज्योति 200 यूनिट मुफ्त में बिजली हर परिवार को. ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಅದರಲ್ಲಿ 200 ಯೂನಿಟ್ ಉಚಿತವಾದ ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ. गृह लक्ष्मी 2000 रुपए हर महीने महिलाओं को. ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕುಟುಂಬದ ಮಹಿಳೆ ಯಜಮಾನಿಗೆ 2000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. अन्नभाग्य 10 केजी चावल हर परिवार के मेंबर को. ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರತಿ ಕುಟುಂಬದ ಪ್ರತಿ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಸಹ हर महीने ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. हर महीने ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು 10 ಕೆಜಿ ಪ್ರತಿ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. और सबसे जरूरी युवा निधि 3000 रुपए हर महीने कर्नाटक के हर ग्रेजुएट को 2 साल के लिए. ಮತ್ತು ಯುವಕರಿಗೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಯಾರು ಪದವೀಧರಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ 3000 ರೂಪಾಯಿ ಎನ್ನ ಭತ್ಯವನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. और 1500 रुपए हर महीने डिप्लोमा होल्डर्स को. 1500 ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಏನು ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪದವೀಧರಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು 1500 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. और इन वायदों को पूरा करने में 6 महीने 1 साल 2 साल नहीं लगने चाहिए. ये वायदा पहले दिन पहली कैबिनेट मीटिंग में पूरे हो जाने चाहिए. ಏನು ಈ ಒಂದು ಭರವಸೆಯನ್ನು ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅದು 6 ತಿಂಗಳು 1 ವರ್ಷ ಆಗಬಾರ್ದು. ಸರ್ಕಾರ ಬಂದ ತಕ್ಷಣವೇ ಈ 4 ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.